लग्न खर्च कंट्रोल करण्यासाठी मराठा समाजाने घेतला निर्णय. काय आहे नवीन नियम? मराठा समाजात लग्न समारंभ हा आनंदाचा आणि एकत्र येण्याचा प्रसंग असला तरी गेल्या काही वर्षात यात होणारा प्रचंड खर्च, हुंडा प्रथा आणि अनावश्यक रीती रिवाजांमुळे अनेक कुटुंबे अडचणीत आली आहेत. अहिल्यानगर येथे मराठा समाजाच्या बैठकीत या समस्येवर चर्चा करून खर्चाला आळा घालण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी नियम ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. मराठा समाजात लग्न समारंभात प्री वेडिंग शूट, डीजे, मोठ्या जेवणावळी, मानपान आणि सोन्याच्या दागिन्यांचे भेटवस्तू देणे यासारख्या प्रथा वाढल्या आहेत. या सर्वांवर लाखो रुपये खर्च होतात, ज्यामुळे अनेक कुटुंबे कर्जबाजारी होतात. याशिवाय हुंडा प्रथेमुळे मुलींवर अत्याचार होतात आणि काही वेळा संसार मोडण्याची वेळ येते. अहिल्यानगर येथे हरिभक्तपरायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या अनिष्ट प्रथांवर नियंत्रण आणण्याची गरज अधोरेखित झाली आहे. 3-4 दिवस चालणारे लग्न सोहळे, ध्वनी प्रदूषण करणारे डीजे आणि श्रीमंतीचे प्रदर्शन यामुळे समाजावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. लग्न सोहळा 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीत करावा. डीजे ऐवजी पारंपरिक वाद्ये आणि लोककलावंतांचा वापर करावा. प्री वेडिंग शूट बंद करावे आणि केले तर ते समारंभात दाखवू नये. लग्न वेळेवर लावावे आणि भाषणबाजी टाळावी. कर्ज काढून समारंभ करू नये. दारू पिऊन नाचण्यावर बंदी घालावी. वधूवर पित्यांनीच फेटे बांधावे. सोन्याचे दागिने किंवा वाहनाच्या चाव्या भेट देण्याचे प्रकार टाळावे. हुंडा देणे घेणे पूर्णपणे बंद करावे. मुलीच्या नावे बँकेत ठेव ठेवण्याचा पर्याय स्वीकारता येईल. हे नियम समाजात सकारात्मक बदल घडवेल असा विश्वास आहे.